नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी प्रवीण ननवरे आपलं स्वागत करतो. इस्रायलमधील लष्करात काम केलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांनाही आता ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड मिळू शकेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील भारतीय समुदायाशी तेल अवीव इथं बोलताना सांगितलं. दिल्ली आणि मुंबईहून तेल अवीवसाठी थेट विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. दहशतवाद आणि मूलतत्ववादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी भारत आणि इस्रायल कटिबद्ध आहेत असं मोदी यांनी जेरुसलेम इथं सांगितलं. भारत आणि इस्रायल दरम्यान अंतराळ सहकार्य, कृषी तंत्रज्ञान यासह 7 क्षेत्रातील करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. G20 देशांच्या जर्मनीतील हॅम्बर्ग इथं उद्या होणाऱ्या शिखर बैठकीत दहशतवादाच्या निपटाऱ्यासाठी उपाय आणि आर्थिक सुधारणांवर प्रामुख्यानं चर्चा होणार आहे. 19 देश आणि युरोपीय संघाचे शासनाध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष या 12व्या शिखर बैठकीत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत उच्चस्तरीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. 2 देशांच्या दौऱ्यादरम्यान ते आज हॅम्बर्ग इथं पोहोचतील. या शिखर बैठकीत दहशतवादाच्या निपटाऱ्याविषयी प्रभावी उपाययोजनांवर समाधानकारक माहिती समोर येईल अशी आशा जर्मनीतील भारताचे राजदूत मुक्ता दत्ता तोमर यांनी व्यक्त केली आहे. जी उत्पादनं ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत नोंदणीकृत नाहीत अशी उत्पादनं वस्तू आणि सेवा कराच्या 5% मर्यादेत येणार नाहीत असं केंद्र सरकारनं काल स्पष्ट केलं. पनीर, नैसर्गिक मध, पीठ, तांदूळ, डाळी आणि इतर धान्यांचा वस्तू आणि सेवा करात समावेश नाही, परंतु अशा उत्पादनांची विक्री पॅकबंद डब्यातून केली जात असेल आणि त्यावर एखाद्या नोंदणीकृत ब्रँडचे नाव लागत असेल तर त्यावर 2.5% केंद्रीय वस्तू आणि सेवा कर लागू असेल असं वित्त मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. शिक्षणासाठी तसंच नोकरी मिळवताना बोगस जात प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी आणि पदवी दोन्ही गमवावी लागेल असा महत्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. अशा व्यक्तीला शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते असंही कोर्टानं स्पष्ट केलं. बोगस जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणारा व्यक्ती कधीपासून नोकरीवर आहे हे महत्वाचं ठरणार नाही. एखादा व्यक्ती 20 वर्षांपासून अधिक काळ नोकरीवर असला तरी बोगस जात प्रमाणपत्र आढळल्यास त्याची नोकरी जाईल, तसंच त्याला शिक्षाही होऊ शकते असं कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल अशी घोषणा केली होती. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मार्चमध्ये लोकसभेत याविषयीची आकडेवारी देखील सादर केली होती. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबांनी घरगुती गॅसप्रमाणेच रेल्वे तिकिटांवर मिळणारं अनुदानही स्वतःहून सोडावं असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. त्यासाठी सरकारकडून गिव्ह इट अप योजना सुरू केली जाणार आहे. रेल्वे प्रशासन पुढील महिन्यात या योजनेबाबत घोषणा करेल असं सांगण्यात आलं आहे. यासाठी पूर्ण अनुदान सोडणे आणि अर्धे अनुदान सोडणे असे 2 प्रकारचे पर्याय प्रवाशांना दिले जातील. ऑनलाईन पद्धतीनं काढलेल्या तिकिटांसह तिकीट खिडकीवरून काढलेल्या तिकिटांसाठीही ही योजना लागू असेल. प्रवाशांना रेल्वे तिकिटांवर देण्यात येणाऱ्या अनुदानामुळे दरवर्षी रेल्वे प्रशासनाला तब्बल 30,000 कोटींचं नुकसान होतं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महावनमहोत्सवात वन विभागानं आतापर्यंत 3,68,21,829 वृक्षांची लागवड केली आहे. वन विभागानं लोकसहभागातून 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. वन विभागाच्या संकेतस्थळावर याची नोंद झाली असून संकल्पापेक्षा अधिक वृक्ष लागवड होईल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. सार्वजनिक स्थळावर ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यंत्रणाचा वापर करताना नागरिकांनी ध्वनी प्रदूषण नियमांचं पालन करावं असं आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलं. ते काल मुंबईत ध्वनी प्रदूषणासंदर्भात सुधारित नियम आणि आदेशाची माहिती देताना पत्रकारांशी बोलत होते. नवीन सुधारित नियमानुसार प्रत्येक वाहनाकरिता त्या वाहनाच्या प्रकारानुसार ठरवून दिलेल्या इंजिनाच्या ध्वनीची पातळी तसंच 10 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीमर्यादा उल्लंघन न करणारे हॉर्न्स बसवणे बंधनकारक आहे असं कदम यांनी सांगितलं. आपत्कालीन सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरील सायरनची मर्यादा नॅशनल अँब्युलन्स कोडमध्ये नमूद केल्यानुसार 110 ते 120 डेसिबल इतकी असावी असंही कदम यांनी यावेळी सांगितलं. नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती आज नवी दिल्ली इथं निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारत आहेत. ते नसीम जैदी यांच्या जागी रुजू होत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून